नमस्कार मुलांनो, नवीन सत्रात पुन्हा आपले स्वागत आहे. पाण्याच्या वापराबद्दल आणि पाण्याच्या चक्राबद्दलची आपली समज पुन्हा एकदा पाहूया. पाणी जीवनासाठी आवश्यक आहे. आपल्याला अंघोळ, स्वयंपाक, कपडे धुणे आणि भांडी साफ करणे इत्यादी विविध दैनंदिन कामांसाठी पाण्याची आवश्यकता असते. पृथ्वीचा सुमारे 2/3 भाग पाण्याने व्यापलेला आहे. आपल्या शरीरात अंदाजे 70% पाणी असते. आपल्याला तलाव, नद्या, महासागर आणि विहिरी इत्यादींमधून पाणी मिळते. पावसाचे पाणी या जलसाठ्यांमध्ये भरते. बाष्पीभवन आणि बाष्पोत्सर्जनाद्वारे पाण्याची वाफ हवेत प्रवेश करते. समुद्र आणि जमीन यांच्यातील पाण्याच्या अभिसरणाला जलचक्र म्हणतात. तुम्ही काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू शकाल का? जर मुसळधार पाऊस पडला तर काय होईल? तुम्ही मुसळधार पावसाने रस्ते आणि घरे भिजताना पाहिली आहेत का? तुम्हाला आठवते का जेव्हा मुसळधार पावसाच्या दिवसात शाळा बंद होत्या? हो, मुसळधार पावसामुळे रस्ते अडू शकतात. नाल्यांमधून पाणी वाहू शकते आणि घरे पाण्याखाली व कालवे देखील पाण्याने भरून वाहू शकतात. जर आपल्याकडे अनेक महिने किंवा अगदी काही वर्ष पुरेसा पाऊस पडला नाही तर काय होईल याची तुम्ही कल्पना करू शकता का? तर तुम्ही वरील प्रश्नांची उत्तरे शोधण्यास तयार आहात का? चला, इयत्ता 6वीच्या विज्ञानातील आपल्या जीवनात पाणी या धड्यातील दुष्काळ, पूर आणि पाण्याचा अपव्यय या विषयांद्वारे ही उत्तरे शोधूया. अध्ययन निष्पत्ती या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. मुसळधार पावसामुळे पूर कसा येऊ शकतो हे समजून घ्या. दीर्घकाळ पाऊस न पडल्याने दुष्काळ कसा होतो हे समजून घ्या. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि पाण्याचे संवर्धन करण्यासाठी काय करावे हे ओळखा. कीवर्ड: मान्सून, पूर, दुष्काळ, पीक शेती, चारा, पाण्याची टंचाई, संवर्धन या विषयातील संकल्पना नकाशा येथे पाहूया. पावसाचा वेळ, कालावधी आणि प्रमाण ठिकाणानुसार वेगवेगळे असते. जगाच्या काही भागात वर्षभर पाऊस पडतो तर काही भागात फक्त काही दिवसच पाऊस पडतो. आपल्या देशात बहुतेक पाऊस मान्सून हंगामात पडतो. पावसामुळे दिलासा मिळतो, विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसानंतर. अनेक पिकांची पेरणी मान्सूनच्या आगमनावर अवलंबून असते. तथापि जास्त पावसामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. मुसळधार पावसामुळे नद्या, तलाव आणि तलावांच्या पाण्याची पातळी वाढू शकते. हे पाणी नंतर आजूबाजूच्या मोठ्या भागात पसरू शकते, ज्यामुळे पूर येऊ शकतो. शेतातील पिके, जंगले, गावे आणि शहरे पाण्याखाली जाऊ शकतात.
आपल्या देशात पुरामुळे सामान्यतः पिके, पशुसंवर्धन, मालमत्ता आणि मानवी जीवनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पुराच्या वेळी जलचर प्राणी देखील वाहून जाऊ शकतात. बहुतेकदा पाणी कमी होताना जमिनीवर अडकतात, ज्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. या व्यतिरिक्त पावसाचा परिणाम जमिनीत राहणाऱ्या प्राण्यांवर होतो. अतिवृष्टीमुळे पूर कसा येऊ शकतो यावर आपण थोडक्यात चर्चा केली आहे. आता जर अनेक वर्ष पाऊस पडला नाही तर काय होते? यामुळे कोणत्या परिस्थिती उद्भवतात? जर एखाद्या प्रदेशात 1 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ पाऊस पडला नाही तर माती बाष्पीभवन आणि बाष्पोत्सर्जनाद्वारे पाणी गमावेल. पाऊस न पडल्याने माती कोरडी होते. त्या प्रदेशातील तलाव आणि विहिरींमधील पाण्याची पातळी कमी होते आणि काही सुकतात. भूजल देखील दुर्मिळ होऊ शकते, ज्यामुळे दुष्काळ पडण्याची शक्यता असते. दुष्काळी परिस्थितीत अन्न आणि चारा मिळवणे कठीण होते. या भागात राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. पुरेशा चाऱ्याशिवाय गुरेढोरे मरतात. शेतकरी पीक घेऊ शकत नाही आणि शेतं कोरडी पडतात. शेतीशिवाय शेतकऱ्यांना त्यांची उपजीविका गमवावी लागते. गावांमधील श्रीमंत शेतकऱ्यांना मजूर म्हणून काम करण्यासाठी शहरे आणि शहरांमध्ये स्थलांतर करावे लागू शकते. एकूणच गावाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पाण्याचा अगदी थोडासा भागच वनस्पती, प्राणी आणि मानवांसाठी वापरण्यासाठी योग्य आहे. बहुतेक पाणी महासागरांमध्ये आढळते, जे खारट आहे आणि ते थेट पिण्यासाठी, शेतीसाठी किंवा औद्योगिक कारणांसाठी वापरले जाऊ शकत नाही. भूजल हे वापरण्यायोग्य पाण्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, परंतु त्याची पातळी वेगाने कमी होत असल्याने ते उपलब्ध होऊ शकत नाही. भूजलाचा जास्त उपसा केल्याने पाण्याची टंचाई निर्माण होते. पृथ्वीवरील पाण्याचे एकूण प्रमाण सारखेच असले तरी मानवी वापरासाठी उपलब्ध असलेले पाणी खूपच मर्यादित आहे. अतिवापर, प्रदूषण आणि अपव्यय यामुळे मर्यादित पुरवठा किंवा पाणी टंचाई निर्माण होत आहे. जागतिक लोकसंख्या वाढ असताना पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक शहरांमध्ये पाणी गोळा करण्यासाठी लांब रांगा लावणे सामान्य झाले आहे. या व्यतिरिक्त अन्न उत्पादनासाठी आणि उद्योगांसाठी जास्त पाणी वापरले जात आहे. या घटनांमुळे जगातील अनेक भागात पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. म्हणूनच पाण्याचा काळजीपूर्वक वापर करणे आणि त्याचा अपव्यय टाळणे खूप महत्त्वाचे आहे. भविष्यात प्रत्येकासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाणी वाचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे सर्व पूर, दुष्काळ आणि पाणी वाचवून पाण्याचा अपव्यय रोखण्याचे महत्त्व याबद्दल आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाऊस आणि पावसाच्या पाण्याच्या साठवणुकीबद्दल चर्चा करू. तोपर्यंत पाहत राहा आणि शिकत राहा. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: जास्त पाऊस पडल्यास पूर येऊ शकतो, तर दीर्घकाळ पाऊस न पडल्यास दुष्काळ पडू शकतो. दुष्काळ आणि पुरामुळे मानव आणि प्राण्यांच्या जीवनावर परिणाम होतो.
दुष्काळाचा शेतीवर गंभीर परिणाम होतो. पुरामुळे अनेक प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो आणि मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. पाण्याची सतत उपलब्धता नसल्याने पाण्याची टंचाई निर्माण होते. पृथ्वीवरील वापरण्यायोग्य पाण्याचे प्रमाण मर्यादित आहे, म्हणून ते काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे.